हे प्रोग्रामिंग याच्या बेसवर चालू केली आहे की तुमचे बेसिक कॉन्सेप्ट हे सी लँग्वेज आणि C++ चे क्लिअर आहे, म्हणून आपण सगळ्यात पहिले प्रोग्राम घेणार. पण आता तुम्ही म्हणसाल सर आता या 27 जानेवारीपासून तर एक्झाम आहे, आमची पूर्ण प्रिपरेशन झाली पाहिजे. तर 100% सांगतो की पहिले जे तुमचे जे डेमो क्लासेस आहेत याच्यामध्ये आपण प्रोग्राम घेऊ, कारण की प्रोग्राम जर तुम्हाला समजले तर मग थेअरीवर जाऊ आपण. कारण की प्रोग्रामचे जवळपास कॉन्सेप्ट सारखेच आहेत आणि प्रोग्राम त्याच्या बेसवरच येईल. मग तुम्ही जर त्याची प्रॅक्टिस केली तर 100% सांगतो थेअरी जे आहे, थेअरीचे क्वेश्चन तर मी तुम्हाला सांगतो की आपली जी थेअरी आहे तेवढीच करा, तेवढीच एक्झाममध्ये येते आणि तिथून तुमच्या पुढे कामात येते. आज ते गोष्ट मी ग्रुपवरही टाकलेलं आहे गोष्ट की आपल्या पॉलिटेक्निकची स्टुडंट भेटली आणि ते स्टुडंट वायवा घ्यायसाठी मी शेगावला गेलो होतो काल आणि आजच्या बॅचमध्ये ते आली. तर ते एकदम शॉकच झाले, अरे होमने सर इथं वायवा घ्यायसाठी आले म्हणे. तर ते खुश झाले, तिला माहिती आता सर आले तर सर मार्क्स चांगलेच टाकणार आहे आणि ते ऍक्च्युली आपल्याच क्लासची होती. तर आज अशी म्हणजे एक गोष्ट घडली की मी गेलो तिथं आणि मी प्रत्येक कॉलेजला जातो की नाही, मी पुरा महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये जातो, कधी 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 अकोला, कधी अमरावती, कधी नागपूर, कधी शेगाव, कधी मलकापूर है ना, कधी शिपना, कधी पोटे, अशा कॉलेजला माझी व्हिजिट असतेच आणि तिथं कोणी ना कोणी आपल्या क्लासचं भेटतेच. कारण फर्स्ट इयर म्हणा, सेकंड इयर म्हणा आणि फायनल इयर म्हणा, कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या बॅचमध्ये विद्यार्थी भेटते. पण एक गोष्ट मला चांगली वाटली की आपली जी विद्यार्थिनी बसली होती, मी क्वेश्चन सगळ्यांना सेम आणि सगळ्यांना सेम ट्रीटमेंट केली, पण तिचे आन्सर एवढे जबरदस्त आले की मी स्वतः शॉक झालो. म्हणजे हा एक फरक आहे DSYचा. आणि नंतर मग जेव्हा मी त्या इंटरनल सरांसोबत बोललो, जे त्या हिला शिकवणारे होते, तिचं नाव नाही सांगत मी, नाव तर आपल्या ग्रुपवर टाकलेलं आहे मी. तर त्या सरांसोबत बोललो तर सर म्हटलो मुलगी तर म्हणजे चांगली वाटत आहे. सर म्हणे बिलकुल DSYची विद्यार्थिनी हुशार आहे म्हणे, ते पॉलिटेक्निक करून आली आहे. तर त्याला थोडी सांगणार की माझीच विद्यार्थिनी आहे म्हणून. म्हणून असं कधी कधी घडते आणि असं मागच्या वेळेसही झालं होतं. तर यावेळेस असं झालं होतं, म्हणून आज क्लास जो आहे तो थोडासा आपला उशीर करण्यात आला. चला ठीक आहे. तर आता आपण प्रिव्हियस क्लासमध्ये तुम्हाला होमवर्क दिलं होतं. मी होमवर्क काय दिलं होतं सांगा बरं? होमवर्क केलं काय कोणी तुमच्यापैकी? होमवर्क केलं का? काय होतं होमवर्क? होमवर्क होतं आपलं राईट ए जावा प्रोग्राम. राईट ए जावा प्रोग्राम टू ऍक्सेप्ट write a Java program to accept one integer, one float and one string. असं होतं ना, integer and one string and display it. बस एवढा आपला क्वेश्चन होता आणि तो क्वेश्चन तुम्हाला करून आणायला सांगितला होता. कोण कोण केलं तुमच्यापैकी सांगा बरं? कोणी कोणी केला हा क्वेश्चन? आवाज येत आहे ना क्लिअर? काही प्रॉब्लेम कोणाला? कल्याणी आवाज येत आहे का? अक्षरा, पियुष आवाज येत आहे? चला आता मी होमवर्क विचारलं म्हणून काही जण गायब झाले. इथून लक्ष असते कोण कोण आहे क्लासमध्ये कोण कोण नाही. बरं ठीक आहे, लक्ष द्या. नका मी सांगतो तुम्हाला, पण लक्ष द्या. तुम्ही नाही केलं तरी चालते, पण इथं क्लासवर तरी लक्ष देत जा. सगळ्यात पहिले आपण इम्पोर्ट करतो फाईल, इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार. आता युटिल डॉट स्टार काऊन घेतो आपण? कारण आपण स्कॅनरचा यूज करणार आहोत. स्कॅनर इज अ क्लास. हा जो क्लास आहे स्कॅनर क्लास इज यूज टू टेक द इनपुट फ्रॉम द युजर. जर युजर पासून आपल्याला इनपुट घ्यायचं असेल, कोणतीही व्हॅल्यू घ्यायची असेल, इंटीजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल, जेही व्हॅल्यू युजर पासून घ्यायची असेल त्यावेळेस आपण स्कॅनर क्लासचा यूज करतो. हा स्कॅनर क्लासचा यूज तुम्ही करता म्हणून आपण युटिलचा यूज करतो. तर इथं स्कॅनरही लिहू शकतो आपण डायरेक्ट. पण स्कॅनर जर म्हटलं तर हा स्पेसिफिकली स्कॅनरसाठी झाला, म्हणून याच्यामध्ये याचे सगळे फंक्शन यूज करता आला पाहिजे, म्हणून आपण इथं स्टारचा यूज करतो. स्टार इंडिकेट ऑल फंक्शन्स अंडर दिस युटिल लायब्ररी. हे जे युटिल पॅकेज आहे या युटिल पॅकेज मधले सगळेचे सगळे फंक्शन्स आम्ही यूज करणार आहोत, म्हणून सगळ्यात पहिली लाईन ही असते. दुसरा जो असते तो असते इम्पोर्ट जावा डॉट लँग. इम्पोर्ट जावा डॉट लँग डॉट स्टार, लँग डॉट स्टार आणि त्याच्यानंतर सेमीकोलन. इम्पोर्ट जावा डॉट लँग डॉट स्टार
आणि त्याच्यानंतर काय दिलेलं आहे सेमिकोलॉन. आता हा जो दुसरा लँग जो पॅकेज असते हा बाय डिफॉल्ट पॅकेज असते, याला लिहायची गरज नसते. काही काही कंपायलर मध्ये हा लँग पॅकेज जो आहे तो बाय डिफॉल्ट असते, म्हणजे वरती आपल्याला दिसत नसतो, लायब्ररीमध्ये असते. पण काही काही पेजामध्ये प्रोग्राममध्ये काही काही कंपायलरमध्ये लँग नावाचा पॅकेज लिहायला लागते. कोणासाठी? आपण लिहितो सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. हा जो फंक्शन आहे हा बाय डिफॉल्टली याच्यामध्ये असते. म्हणून जेव्हा आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन लिहितो तेव्हा हे वापरायला लागते. पण आता तुम्ही म्हणता सर याच्या पहिले तुम्ही लिहिलं नव्हतं तरी सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन रन झाला होता, कारण ह्या कंपायलर बाय डिफॉल्ट लँग पॅकेज इन्क्लूड करते, बाय डिफॉल्ट करते, आपल्याला माहित नसते, पण बाय डिफॉल्टली जे पॅकेज असते ते लँग असते. म्हणून याच्या पहिले आपण लिहिलं नाही, आणि ते लिहिलं नाही तरी चालते, तुम्ही लिहिले नाही लिहिले तरी फरक पडत नाही. पण तुमची अशी हॅबिट टाका, कारण तुम्ही आता सध्या शिकत आहे प्रोग्रामिंग, आणि म्हणून इथं लँग पॅकेज टाकण्याची तुम्ही काय करा, सुरुवात करा. ठीक आहे. हा थोडासा मोठा युनिट आहे, पहिला युनिट दुसरा युनिट खूप मोठा युनिट आहे, म्हणून याला आपण प्रोग्रामिंग थ्रू चालू करून राहिलो. प्रोग्राम पहिले 4-5 दिवसात खतम करून टाकू, आणि प्रोग्राम झाले की मग थेअरीवर जाऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे तुम्हाला गोष्ट सांगितली होती, लक्ष द्या इकडे, की जे क्लासचं नाव असते ते क्लासचं नाव डॉट जावा असं लिहित असतो आपण. क्लास नेम डॉट जावा काय लिहित असतो, क्लास नेम डॉट जावा. हा लिहिला क्लास नेम आणि डॉट जावा. ठीक आहे. क्लास नेम डॉट जावा असं लिहित असतो आपण. तिथे लिहिला काय, क्लास नेम डॉट जावा लिहिल्यानंतर, क्लास नेम डॉट जावा लिहिल्यानंतर नेक्स्ट पहा काय होते. त्याच्यानंतर आता आपल्याला तयार करावं लागते काय, स्कॅनर नावाचा काय, स्कॅनर एससी, स्कॅनरचा ऑब्जेक्ट एससी इज इक्वल्स टू न्यू, न्यू स्कॅनर इन ब्रॅकेट काय लिहायला लागेल आपल्याला, सिस्टीम डॉट इन, ठीक आहे. आता तुम्हाला बऱ्याचशा स्टुडंटचे म्हणजे कन्फ्युजन आहे, सर कंपायलर कोणतं वापरावं, तुम्हाला डिपेंड करते की तुम्ही काय वापरून राहिले. तुम्हाला मी पहिले सांगितलं की जर समजा तुम्ही मोबाईल वापरत असाल तर मोबाईलसाठी 2 प्रकारचे कंपायलर आहे. मोबाईलसाठी जेवी ड्रॉइड आहे, कोणता आहे, जेवी ड्रॉइड, हा पहिला कंपायलर. दुसरा जो आहे हा झाला पहिला कंपायलर. दुसरा जो कंपायलर आहे तो आहे AIDE, कोणता कंपायलर आहे, AIDE. ठीक आहे. हा कंपायलर, हे मोबाईल साठी कंपायलर आहे. दुसरा डेस्कटॉप साठी जर पाहिजे असेल, डेस्कटॉप साठी मी कंपायलर सांगितले. पहिला जो कंपायलर आहे तो आहे नेटबीन्स, कोणता आहे, नेटबीन्स. दुसरा जो कंपायलर आहे तो आहे इक्लिप्स, कोणता आहे, इक्लिप्स. तिसरा जो कंपायलर आहे तो आहे CMD प्लस नोटपॅड. 14 जो कंपायलर आहे तो आहे VS कोड, कोणता आहे, VS कोड. असे खूप सारे कंपायलर प्रचलित, त्याच्यातला सर्वात प्रचलित आहे हा, सर्वात फेमस आणि सर्वात प्रचलित CMD कोड. हे नंतरची गोष्ट आहे, पण पहिले आता बेसिक आहे म्हणून तुम्ही CMD चा यूज करा, हे सर्वात चांगलं राहील तुम्हाला. आता तिसरा जो ऑनलाईन कंपायलर आहे, तो ऑनलाईन कंपायलर भरपूर मनसान तेवढे कंपायलर आहे, पण सर्वात चांगला हाच आहे ऑनलाईन कंपायलर. एक वन कंपायलर आणि दुसरा जो कंपायलर, वन कंपायलर पण होते, आणि दुसरा एक कंपायलर हा जो आहे GDB. हे एवढे कंपायलर आहे जे तुम्ही करू शकता. तुमची इच्छा असेल तर जेवी ड्रॉइड मध्ये करा, तुमची इच्छा असेल तर AIDE मध्ये करा, तुमची इच्छा असेल तर डेस्कटॉप मध्ये करा, नोटपॅड प्लस प्लस मध्ये करा, नेटबीन्स मध्ये करा, इक्लिप्स मध्ये करा, VS कोड मध्ये करा. तुमची जर इच्छा असेल तर नाही सर आम्हाला ऑनलाईन पाहिजे तर ऑनलाईन मध्ये करा, वन कंपायलर किंवा GDB मध्ये. आता तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही GDB मध्येच करून राहिले, तर GDB मध्ये मी मिनिमाइज मॅक्सिमाइज करू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे टेक्स्ट दिसून राहिले क्लिअर दिसून राहिलं, म्हणून मी GDB मध्ये करून आलो. नाही तर मग जेवी ड्रॉइड मध्ये पण करू शकतो, पण जेवी ड्रॉइड मध्ये असं मॅक्सिमाइज मिनिमाइज करता येत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही, म्हणून आपण याच्यावर करून राहिलो. तुम्ही कशावरही करू शकता, तुम्हाला जिथं सपोर्ट आहे तिथं. वाटेल तुम्हाला जर वाटत असेल तर आपण काही प्रोग्राम डेस्कटॉप वरती घेऊ, म्हणजे डेस्कटॉप वरती जे आपण कॉलेजमध्ये CMD वरती रन करणार तेही प्रोग्राम. तुम्हाला कुठेही अडचण असली तुम्ही विचारा कॉलेजमध्ये, सर कसे करायचे प्रोग्राम, किंवा कॉलेजमध्ये कोणता कंपायलर यूज करत, त्या कंपायलरवर आपण इथं प्रोग्रामिंग करू. पण असं आहे की याच्यात जशा टेक्स्ट आपण हायलाइट करू शकतो, मोठी करू शकतो ऑनलाईन कंपायलरवर, तसं आपण सिंपल कंपायलरवर त्याला एडिटर जो असते तो आपण जास्त चेंजेस करू शकत नाही. चला वापस या. आपला प्रोग्राम असा आहे, प्रोग्राम असा म्हटला की एक इंटिजर नंबर घ्यायचा आहे, एक फ्लोट नंबर घ्यायचा आहे आणि एक स्ट्रिंग घ्यायची, आणि ते काय करायचे, डिस्प्ले करायचे. हा आपला प्रोग्राम आहे. तर सगळ्यात पहिले आपण पहिला पॅकेज लिहिला, त्या पॅकेजचं नाव लिहिलं युटिल. व्हाय वी यूज युटिल,
बिकॉज वी यूज द स्कॅनर क्लास अँड क्रिएट द स्कॅनर ऑब्जेक्ट. जेव्हाही आपण स्कॅनर क्लास घेतो तेव्हा युटिल या पॅकेजचा यूज करतो. असे बरेचसे फंक्शन आहे, स्ट्रिंग फंक्शन पण आहे, स्ट्रिंग फंक्शन साठी पण याचा यूज करतो आपण. लँग पॅकेज हे बाय डिफॉल्ट पॅकेज आहे आणि जेव्हाही आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएल लिहितो तेव्हा लँग पॅकेज मध्ये येते. ठीक आहे, मॅथमॅटिकल फंक्शन पण याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर आपण पब्लिक क्लासचं नाव आपल्या मनाने लिहा. इथं मेनच राहू देऊन राहिलो मी, कारण की आपल्याला इथं सेव्ह करायची गरज नाही जसं तसं. त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन हे का लिहितो आपण, बिकॉज इट इज अ मेन लाईन. जशी आपण C++ मध्ये मेन लाईन लिहितो तसं याच्यामध्ये पण मेन लिहितो. स्ट्रिंग ARGS. स्कॅनर क्लास तयार केला, स्कॅनर SC इज इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन. ठीक आहे, क्लिअरिटी बरोबर आहे? काही प्रॉब्लेम कोणाला दिसत आहे? येस ऑर नो? चला आता इथं डायरेक्टली आपण म्हणणार एंटर वन स्ट्रिंग किंवा एंटर एनी इंटीजर नंबर, एंटर एनी इंटीजर नंबर. ठीक आहे, असा मेसेज दिला तर एंटर एनी इंटीजर नंबर. तर नंबर घेण्यासाठी डायरेक्ट आपण जाग्यावरच तयार करू. इंट नम इज इक्वल्स टू काय n घेऊन घेऊ, तुम्हाला जे वाटते ते. ठीक आहे, इंटीजर नंबर आहे म्हणून आय घेऊन घेऊ. इंट आय इज इक्वल्स टू आता नंबर जर घ्यायचा असेल तर काय घ्यायचा, हा जो SC ऑब्जेक्ट आहे तो इथं घेऊन घ्या. SC ऑब्जेक्ट घेतला, डॉट. तुम्हाला माहित आहे जर जेव्हाही आपल्याला इंटीजर नंबर घ्यायचा असेल तर इंटीजर नंबर घेण्यासाठी आपण काय लिहितो, नेक्स्ट इंट. काय घेतो, नेक्स्ट इंट. नेक्स्ट इंट लिहिल्यानंतर इथं खतम. हा पहिली व्हॅल्यू घेतली आपण. सिमिलरली आता आपल्याला दुसरी व्हॅल्यू घ्यायची आहे, तर दुसरी व्हॅल्यू घेण्यासाठी आपण काय लिहितो, सिस्टीम. ठीक आहे, डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. ठीक आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. त्याच्यामध्ये सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये आपल्याला काय मागायचं, आता म्हणू आपण एंटर एनी फ्लोट नंबर. तर आपण म्हणू एंटर एनी फ्लोट नंबर असं म्हटलं आपण. आता फ्लोट नंबर घेण्यासाठी आपण डायरेक्ट इथंच लिहू फ्लोट. ठीक आहे, फ्लोटचा कॅपिटल F, फ्लोटसाठी कॅपिटल F व्हेरिएबल घेतला इज इक्वल्स टू फ्लोट व्हॅल्यू याच्यात स्टोअर होणार. तर फ्लोट व्हॅल्यू याच्यामध्ये स्टोअर करण्यासाठी SC डॉट नेक्स्ट. सांगा बरं काय लिहिणार, नेक्स्ट फ्लोट लिहिणार आपण. काय लिहिणार, नेक्स्ट फ्लोट. तर नेक्स्ट फ्लोट व्हॅल्यू आपण याच्यात घेऊन घेतली. नेक्स्ट फ्लोट म्हणजे फ्लोट व्हॅल्यू घेऊन घेतली. तिसरी लाईन आपल्याला लिहायचं आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. आणि तिसरी व्हॅल्यू घ्यायची आहे. लक्ष द्या, मी फॉर्मॅट चेंज करणार आहे याचा, पहिले समजून घ्या मग नंतर चेंज करू आपण. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि याच्यामध्ये व्हॅल्यू घेणार आपण कोणती, स्ट्रिंग व्हॅल्यू. तर आपण काय लिहिणार, एंटर एनी स्ट्रिंग. आपण म्हटलं एंटर एनी स्ट्रिंग. तर एंटर एनी स्ट्रिंग म्हटलं तर स्ट्रिंग घेऊन घ्यायची युजर पासून आणि स्ट्रिंग घेतल्यानंतर आपण काय लिहिणार, स्ट्रिंग. ठीक आहे, स्ट्रिंग घेतल्यानंतर स्ट्रिंगचा S इज इक्वल्स टू च्या ठिकाणी आपण नेम घेऊ शकतो किंवा S ही घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर घेतला आपण S इज इक्वल्स टू इथं लिहिणार SC डॉट नेक्स्ट लाईन. स्ट्रिंगसाठी आपण काय यूज करतो, लाईन. तर इथं आपण फक्त एवढं काम केलं, युजर पासून फक्त इनपुट घेतलं. काय काम केलं आपण, युजर पासून इनपुट घेतलं. कारण आपला प्रोग्राम मध्येच असं म्हटलं आहे, एक व्हॅल्यू इंटीजर घ्या, एक व्हॅल्यू इंटीजर घ्या, एक व्हॅल्यू फ्लोट घ्या आणि एक व्हॅल्यू स्ट्रिंग घ्या. म्हणून एक स्कॅनर क्लास घेतला आपण, त्याचा ऑब्जेक्ट तयार केला. न्यू स्कॅनरनं याचा ऑब्जेक्ट तयार केला, सिस्टीम डॉट इन. म्हणजे इट इज यूज टू टेकिंग द इनपुट, म्हणून सिस्टीम डॉट इन. नंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, इट इज लाईक अ प्रिंटएफ फंक्शन यूज टू डिस्प्ले द समथिंग that will return in between the double quotation. या डबल कोटेशनच्या आतमध्ये जे काही लिहिलं असेल ते डिस्प्ले करण्यासाठी यूज करतो एंटर एनी इंटीजर नंबर. मग एखादा इंटीजर नंबर तुम्ही एंटर केला 50, हा 50 घेते आय मध्ये ठेवून देते. नेक्स्ट दुसऱ्यामध्ये सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन लिहिला आपण, एंटर एनी फ्लोट नंबर म्हटलं. तर हा जो फ्लोट नंबर आहे हा एफ मध्ये घेऊन घेईल. समजा आपण म्हटलं 19.16, काय म्हटलं 19.16. हा 19.16 जो आहे तो एफ मध्ये स्टोअर केला.
सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एंटर एनी स्ट्रिंग म्हटलं आपण तर स्ट्रिंग जे आहे समजा आपण म्हटलं सचिन, हे सचिन जे स्ट्रिंग आहे हे सचिन स्ट्रिंग घेतली आणि स्ट्रिंग जे आहे ते यस मध्ये स्टोअर करून टाकली. आता इथं काय झालं, आपण जेवढेही काही आहे एक इंटिजर नंबर एक फ्लोट नंबर घेतला एक स्ट्रिंग घेतली आहे, तिन्ही व्हॅल्यू ज्या आहे युजर पासून घेतल्या, एक स्टोअर केली कशामध्ये, थोडंसं दूर दूर लिहितो म्हणजे तुमचा प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, नाही तर तुमचं कन्फ्युजन होईल. ठीक आहे, तर इथं जे आहे तो एक नंबर घेतला कोणता, इंटिजर नंबर, दुसरा इथं कोणता नंबर घेतला, फ्लोट, आणि तिसरा कोणता नंबर घेतला आपण, स्ट्रिंग. इंटिजर, फ्लोट आणि स्ट्रिंग. आता हे तिन्ही व्हॅल्यू काय करायचे, डिस्प्ले करायचे. तर तिन्ही व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी आपण लिहू सिस्टीम, त्याच्यानंतर डॉट आउट, सिस्टीम डॉट आउट, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन इन ब्रॅकेट डबल कोटेशन, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन इन ब्रॅकेट कंप्लीट सेमीकोलन. आणि आता या तिन्ही व्हॅल्यू प्रिंट करायचे आहे. तर तिन्ही व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी सगळ्यात पहिले तर मी लिहितो न्यू लाईन, कारण न्यू लाईन वर जायचं आपल्याला. तर न्यू लाईन करण्यासाठी काय लिहितो आपण, बॅकस्लॅश एन. काय लिहितो, बॅकस्लॅश एन. ठीक आहे, न्यू लाईन वर जाण्यासाठी आपण काय लिहितो, बॅकस्लॅश एन. बॅकस्लॅश एन नंतर आता काय लिहिणार सांगा बरं, बॅकस्लॅश एन न्यू लाईन वरती गेलो आपण, तर न्यू लाईन वरती सगळ्यात पहिले आपल्याला प्रिंट करायचे आहे कोणती व्हॅल्यू, इंटिजर व्हॅल्यू. तर आपण लिहिलं इंटिजर नंबर. ठीक आहे, इंटिजर नंबर किंवा इंटिजर नंबर असा कॅपिटल मध्ये. हा जो इंटिजर नंबर हा आपल्याला प्रिंट करायचा आहे. लक्ष द्या इकडे, इंटिजर नंबर इज इक्वल्स टू, लक्ष द्या, इंटिजर नंबर इज इक्वल्स टू प्लस. आता हा जो इक्वल्स टू आहे हे प्रिंट करायचा आहे म्हणून इथे इक्वल्स टू येईल, आणि प्लस म्हणजे पुढची व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी. तर इथे लिहू आपण प्लस पुढची व्हॅल्यू. आता पुढची व्हॅल्यू काय प्रिंट सांगा बरं, इंटिजर नंबर कुठून प्रिंट होणार, इंटिजर नंबर जो आहे तो कशा स्टोअर झाला, इंटिजर नंबर आय मध्ये स्टोअर झाला. तर इथं काय प्रिंट करसाल तुम्ही, आय. काय प्रिंट करसाल, आय. इंटिजर नंबर आय मध्ये स्टोअर झाला तर आय प्रिंट करसाल. दुसरं लक्ष द्या इकडे, इंटिजर नंबर इज इक्वल्स टू डबल कोटेशन प्लस आय प्रिंट केला. आता इथून परत प्लस लिहा, आता प्लस लिहा, परत प्लस लिहिल्यानंतर डबल कोटेशन आणि त्याच्यामध्ये लिहा न्यू लाईन. पुढच्या न्यू लाईन वरती काय लिहायचं आहे, न्यू लाईन वरती आपल्याला प्रिंट करायचा आहे फ्लोट नंबर. काय प्रिंट करायचा आहे, फ्लोट नंबर. आपण फ्लोट नंबर लिहिला, फ्लोट नंबर इज इक्वल्स टू डबल कोटेशन कंप्लीट, परत प्लस, प्लस म्हणजे आता पुढचा नंबर, पुढचा आय, आयच्या नंतर काय प्रिंट करायचं आहे, एफ. एफ लिहिला, आयच्या नंतर काय लिहिला आपण, एफ. फ्लोट नंबर प्रिंट करून राहिलो इथं. तर फ्लोट नंबर प्रिंट झाला. फ्लोट नंबर प्रिंट झाल्यानंतर पुढचा पहा, फ्लोट नंबर प्रिंट केल्यानंतर परत प्लस, नंतर डबल कोटेशन, आणि डबल कोटेशनच्या आतमध्ये काय लिहिलं आपण, बॅकस्लॅश. बॅकस्लॅश म्हणजे न्यू लाईन. अजून त्याच्या न्यू लाईनवर काय लिहायला लागते आपल्याला, स्ट्रिंग. आपल्याला काय प्रिंट करायचे, स्ट्रिंग. आता स्ट्रिंग आणि त्याच्यानंतर लिहू आपण इज इक्वल्स टू, स्ट्रिंग इज इक्वल्स टू डबल कोटेशन, आणि इथं काय करायचं आहे, प्लस प्रिंट करायचं आहे. काय प्रिंट करायचं आहे, प्लस. प्लस म्हणजे यस, यस ची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. यस ची व्हॅल्यू प्रिंट केली, ब्रॅकेट क्लोज, सेमीकोलन, खतम. ठीक आहे, तर इथं आपण सगळ्या व्हॅल्यू काय केल्या, प्रिंट केल्या एका लाईन मध्ये. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये सगळ्या व्हॅल्यू प्रिंट करून टाकल्या आपण. इथं काय लिहिलं, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन इंटिजर नंबर आय मधून प्रिंट होते, न्यू लाईन वर फ्लोट नंबर एफ मधून प्रिंट होते, न्यू लाईन वरती स्ट्रिंग जो आहे तो एस मधून प्रिंट होते. ठीक आहे, हे झाल्यानंतर आता याच्या आतमध्ये आपण काय लिहिणार, याच्यामध्ये आतमध्ये काही लिहायची गरज नाही. ठीक आहे, आता आपण करू रन. तर रन वरती क्लिक करू. पहिले एक्झिक्यूट करून दाखवतो, मग नंतर सांगतो तुम्हाला आउटपुट कसं. ओके, चला स्ट्रिंगचं पाहू आपण नंतर. स्ट्रिंग का घेत नाही, याच्यामध्ये काही थोडंसं राहिलं असेल त्याच्यामुळे स्ट्रिंग घेत नाही आहे. चला, तर आता आपण पाहू प्रोग्राम. हा तर झाला आपला एक इंटिजर नंबरवाला, एक फ्लोटवाला आणि एक स्ट्रिंगवाला. पुढचा एक प्रोग्राम आहे, जो प्रोग्राम आपण पाहू. ज्या प्रोग्रामला जो प्रोग्रामचा जो एम आहे तो असा राहील, जेवढे झालेले सगळे प्रोग्राम तसेच असतात. राईट ए जावा प्रोग्राम टू ऍक्सेप्ट any integer number and check whether the number is even or odd.
एक नंबर घ्यायचा आहे आणि तो चेक करायचा आहे तो नंबर इवन आहे किंवा ऑड आहे. ठीक आहे. तर इवन ऑड नंबर चेक करण्यासाठी तुम्हाला माहित आहे काय करतो आपण, एक नंबर घ्यायचा युजर पासून आणि तो नंबर काय करायचा आहे चेक करायचा आहे. चला इथून एवढं उडवून टाकू आपण आणि इथं आपण म्हणू काय एंटर एनी इंटिजर नंबर. कोणता एक इंटिजर नंबर घेतला आपण आणि हा इंटिजर नंबर आय मध्ये घेतला. कशामध्ये घेतला? आय मध्ये. लक्ष द्या, आपल्याला इवन आणि ऑड नंबर चेक करायचा आहे, तो नंबर इवन आहे किंवा ऑड नंबर आहे. तर इथं आपण काय केलं, स्कॅनर एस सी न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन घेतला, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलियन एंटर आणि इंटिजर नंबर असा युजरला मेसेज दिल्याबरोबर एक इंटिजर नंबर तो एंटर करते आणि आय मध्ये तो नंबर आला. ठीक आहे. हा जो आय आहे ह्या आयच्या ठिकाणी आपण नम पण लिहू शकतो, तुम्हाला जे वाटते ते लिहू शकतो. ठीक आहे. तर कंट्रोल झेड हा एडिटर म्हणून एडिटर सारखा काम करून आला. तर आय घेतला. आय घेतल्यानंतर आता आपल्याला हा जो नंबर आहे आय जो आहे तो काय करायचा चेक करायचा आहे. तर आपण काय करतो इफ आय mod of 2 इक्वल्स टू 0 जर असेल, इफ आय mod of 2 इक्वल्स टू 0 असेल तर आपण काय म्हणू सिस्टीम डॉट आउट सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलियन त्याच्या आतमध्ये काय लिहिणार आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलियन त्याच्या आतमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे सांगा, काय लिहाल कोण सांगते, काय लिहिणार आय प्लस येईन काय पण आय प्लस आय तरी तुम्ही आय डायरेक्टली आय येईल का पण आय प्लस डबल कोटेशन इज इवन नंबर. आय प्लस इज इवन नंबर. आय प्लस इज इवन नंबर. ठीक आहे. आय प्लस इज इवन नंबर असं म्हणू आपण. ठीक आहे. आणि जर समजा ही कंडिशन फॉल्स झाली म्हणजे काय येणार एल्स केसमध्ये आपण म्हणणार हा जो एल्स आहे या एल्स केसमध्ये हा एडिटर सारखा काम करून राहिला. याच्या पहिले असं झालं नाही एल्स याच्या आतमध्ये लिहिलं आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलियन आणि त्या केसमध्ये आपण काय लिहिणार सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलियन आणि त्या केसमध्ये आपण लिहिणार काय लिहिणार आय प्लस डबल कोटेशन इज ऑड नंबर असं म्हणणार. ठीक आहे. पण याला डबल कोटेशन द्यावं लागेल तेव्हा तो हे बनणार. ठीक आहे. तर इथं इवन आणि ऑड नंबर जस्ट आपण आउटपुट पोहायचं. हा ब्रॅकेट इथे संपला, हा ब्रॅकेट इथे संपला, याचा ब्रॅकेट इथं कंप्लीट झाला, पण हा मेन जो ब्रॅकेट आहे तो कंप्लीट झाला नाही. तर मेन ब्रॅकेट जो आहे तो इथं एक ब्रॅकेट बाकी आहे, तर एक ब्रॅकेट देऊन देऊ आपण हा वाला. ठीक आहे. आता हा ब्रॅकेट इथं संपला आणि हा जो ब्रॅकेट आहे इथं संपला. रन करून पाहू प्रोग्राम, मग नंतर आउटपुट समजून सांगतो मी. हा प्रोग्राम जस्ट लिहिला आपण, नंतर एक्झिक्युशन सांगतो या प्रोग्रामचं कसं करायचं. हा प्रोग्राम एंटर एनी नंबर, इथं काय म्हटलेलं एंटर एनी नंबर. तर नंबर घेतला आपण, इथं लाईनमध्ये काय आलं लिहून एंटर एनी नंबर. एंटर एनी नंबर घेतला तर कोणता एक नंबर घेऊन घेऊ, जसं की आता 5 म्हटलं मी, तर 5 जो नंबर आहे तो तिथं द्यायला पाहिजे. ठीक आहे. तर इथं काय म्हटलेलं आहे 5 इज ऑड नंबर. परत एक्झिक्यूट करू, लक्ष द्या, परत एक्झिक्यूट करू. एक्झिक्यूट केल्यानंतर परत एक्झिक्युशन पहा. एक्झिक्युशन केल्यानंतर इथं येईल एंटर एनी नंबर आणि मी म्हटलं 10. ठीक आहे. तर इथं काय आला 10 इज इवन नंबर. ठीक आहे. आता हे सगळं झालेलं आहे आपलं, तरी एक वेळा मी एक्झिक्युशन याचा समजून सांगतो, लक्ष द्या. हा जो प्रोग्राम आहे इवन ऑड ऑनलाईन एकदम सिंपल प्रोग्राम आहे, काही याच्यामध्ये नवीन नाही आहे इवन ऑड मध्ये. बाकी हे तर सेमच आहे तुमचा.
त्याच्यानंतर इथे लिहिलं पब्लिक क्लास मेन, त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक वाईड मेन स्ट्रिंग ARGS. याच्यात नवीन काय आलं, याच्यात इफ एल्स आलं. इफ एल्स ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहे. स्कॅनर SC इज इक्वल्स टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन, त्याच्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएल एंटर आणि इंटिजर नंबर असा युजरला आपण काय करतो, मेसेज देतो. असा युजरला मेसेज दिल्यानंतर युजर जसा वाचते एंटर आणि इंटिजर नंबर असं म्हटलं तर त्याला वाटते की एक इंटिजर नंबर द्यायचा आहे. तर जो काही नंबर आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपण 5 म्हटलं, आता जो 5 इंटिजर नंबर आहे हा आपल्याला एक व्हेरिएबल तयार करायला लागते इंट आय. आता हा जो इंट आहे हा आपण असंही करू शकतो, इथं लिहा इंट आय आणि हा आय इथं लिहा. मग आता आय किती वेळावर लिहू राहिला, पण 2 वेळा. मग त्याच्यापेक्षा मग असं करा, डायरेक्ट जसं मी सांगितलं तसं जागेवरच कुठेही व्हेरिएबल डिक्लेअर करा. असं सी लँग्वेज मध्ये पॉसिबल नाही आहे, असं जावामध्येच पॉसिबल आहे की कुठेही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. ठीक आहे, तर इथे व्हेरिएबल डिक्लेअर केला आय, इंट आय. आय हा व्हेरिएबलच्या ठिकाणी तुम्ही नम पण घेऊ शकता. काय घेऊ शकता, नम. हे तुमच्या मनाला तुम्हाला कोणता व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे तो. तर एक इंटिजर व्हेरिएबल घेतला आय इज इक्वल्स टू SC डॉट नेक्स्ट इंट. SC डॉट नेक्स्ट इंट काय करते, जो काही नंबर आहे तो नंबर घेते आणि या व्हेरिएबल मध्ये ठेवून देते. काय करते, नंबर ऍक्सेप्ट करते. हा जो नंबर आहे तो काय करते, ऍक्सेप्ट करते आणि हा नंबर जो आहे या आय मध्ये ठेवून देते. म्हणून इथं काय येते, इंट इज इक्वल्स टू इंट आय इज इक्वल्स टू SC इंट आय इज इक्वल्स टू SC नेक्स्ट इंट SC इज इक्वल्स टू नेक्स्ट इंट. ठीक आहे, आता हा जी व्हॅल्यू, ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू याच्यामध्ये आली. आता याच्यामध्ये आल्यानंतर इफ इज द कंडिशन और इफ इज द स्टेटमेंट यूज टू चेक द कंडिशन. हा असा आहे, इफ हा कंडिशन चेक करते. आता कंडिशन कशी चेक करते, समजा इथून व्हॅल्यू घेतली, समजा फॉर एक्झाम्पल 8 आली, तर आय ची व्हॅल्यू किती झाली 8, तर हा काय करते 8 मॉड ऑफ 2 इक्वल्स टू 0 चेक करते. आता बा याला जर यानं डिवाइड केलं तर आन्सर किती येते, 0. कसं येते हे तुम्हाला माहिती आहे. जर 8 ला 2 ने डिवाइड केलं तर 2 4 जा 8, त्याचा रिमाइंडर किती येते 0. रिमाइंडर जे असते ते त्याचा आन्सर असते. तर 0 इक्वल्स टू 0 कंडिशन ट्रू झाली. म्हणजेच 8 हा पूर्णपणे 2 ने डिवाइड झाला, म्हणून याचा आन्सर 0 0 इक्वल्स टू आला. आणि म्हणून कंडिशन इथं झाले आणि चेक करते सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएल आणि हा म्हणते आय म्हणजे काय, आय ची व्हॅल्यू 8, त्याच्यानंतर प्लस म्हणजे पुढची व्हॅल्यू प्रिंट करते इज इवन नंबर. इथं काय येणार, इज इवन नंबर. तर म्हणून इथं असं येते इज इवन नंबर. मग दुसऱ्यांदा अजून एक्झिक्यूट करून राहिलो, लक्ष द्या. दुसऱ्यांदा आपण अजून हा प्रोग्राम एक्झिक्यूट केला आणि प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर आपण परत लिहितो काय, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएल एंटर आणि इंटिजर नंबर. आपण म्हटलं 7, किती नंबर घेतला 7. हा जो 7 नंबर आहे तो आय मध्ये घेऊन घेतला. 7 नंबर कुठे घेतला, आय मध्ये. 7 नंबर आय मध्ये घेतल्यानंतर इथं 7 चेक करते, 7 मॉड ऑफ 2 इक्वल्स टू 0. आता पहा 7 ला 2 ने डिवाइड करा, 7 ला 2 ने डिवाइड झाला 2 3 जा 6, तर इथं आन्सर किती आला 1. तर रिमाइंडरचा आन्सर किती आला 1. म्हणून 1 इक्वल्स टू 0 म्हणजे कंडिशन काय झाली, फॉल्स झाली. मग डायरेक्ट इथं आला आणि इथं आल्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएल इथं आय ची व्हॅल्यू आणि आय ची व्हॅल्यू जी आहे ती जशीच्या तशी इथे येते आणि म्हणून 7 इज ऑड नंबर. हा इथं प्रोग्राम तुमचा संपला. इवन नंबर आणि ऑड वाला हा इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे. तुम्हाला वाटत हा आता सी लँग्वेज मध्ये येते सर आम्हाला, पण हा प्रोग्राम येऊ शकते एक्झाम मध्ये, युनिट टेस्ट मध्ये राहू शकते हाच प्रोग्राम. आणि सेम टू सेम प्रोग्राम हा तुमचा युनिट टेस्ट झाली तर युनिट टेस्ट नंतर आपली जी मेन एक्झाम असते त्याच्यामध्ये येऊ शकते. तुम्हाला असं वाटतं की हा सोपीच आहे सर, APLS वाला सोपीच आहे, पण तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे. कसा, बिन पाहून न पाहता तुम्हाला प्रोग्राम लिहिता आला पाहिजे, तरच तो प्रोग्राम सोपी आहे, अदरवाईज तो प्रोग्राम सोपी नाही आहे. समजला का प्रोग्राम? असं कोणाच्या नाही समजलं इथपर्यंत? काही डाऊट, येस ऑर नो? अरे इथपर्यंत समजलं की नाही समजलं? चला लक्ष द्या. तर आता आपण जो प्रोग्राम पाहिला तो पाहिला इवन आणि ऑडचा. आता तुम्ही म्हणता सर हे सगळं झालेलं आहे आपलं. यस, ऑब्विसली झालंय, पण याला कन्वर्ट केलं आपण. सी तर C++ मध्ये पाहिलं, C++ तर आता जावामध्ये पाहिलं. म्हणून तुम्हाला वाटलं होतं की सी लँग्वेज शिकणं हे गरजेचं आहे. सी लँग्वेज जर बेसिक तुमची झाली क्लिअर तर C++ सोपी जाते, नंतर जावा सोपी जाते. पहा जावाचे कॉन्सेप्ट जे आहेत ते युनिट नंबर 2 पासून चालू होते. युनिट जे कॉन्सेप्ट जावाचे कॉन्सेप्ट चालू झाले, हे क्लास वगैरे स्कॅनर हे चालू झाले,
पण ओरिजिनल जे काय कॉन्सेप्ट आहे ते युनिट नंबर 2 मधून स्टार्ट होतील, पण तिथपर्यंत हे सगळं आपलं झालं पाहिजे. आता पुढचा एक अजून प्रोग्राम आहे जो एक्झाम मध्ये विचारलेला आहे आणि विचारला जाते. तो सिंपल क्वेश्चन आहे, तर तरी तो पाहू आपण. पुढचा क्वेश्चन पहा, चला लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन तुमच्या लक्षात आला. तर पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन असा आहे, सिंपल क्वेश्चन आहे एकदम. राइट ए जावा प्रोग्राम, राइट ए जावा प्रोग्राम टू एक्सेप्ट three numbers and display the sum and average. काही आलेला क्वेश्चन आहे, डिस्प्ले द सम अँड ॲव्हरेज. तुम्हाला असं वाटत असेल की सर एवढे सोपे सोपे क्वेश्चन घेऊन राहिले, सगळे तर क्वेश्चन झालेले आहे. नाही, हे सगळे क्वेश्चन जरी झाले असले तरी एक्झाम मध्ये याची येण्याची 100% गॅरंटी आहे. हा क्वेश्चन येऊ शकते. राइट ए जावा प्रोग्राम टू ऍक्सेप्ट 3 numbers and display the sum. Sum comma average, sum average, sum and average, sum and average, display the sum and average. बरं करता येईल का? सोपीच आहे. काय करसाल तुम्ही, एंटर एनी 3 इंटिजर नंबर. इथं असा मेसेज दिसाल, एंटर एनी 3 इंटिजर नंबर. एंटर एनी 3 इंटिजर नंबर, डबल झाला, ठीक आहे, नाही बरोबर आहे. NUMBER, एंटर एनी 3 इंटिजर नंबर असं म्हटलं आपण, डबल कोटेशन दिलं, काम खतम. ठीक आहे, एंटर एनी 3 इंटिजर नंबर. आता 3 इंटिजर नंबर घेण्यासाठी आपण काय करू, एका खाली एक व्हॅल्यू घेऊन घेऊ, हे सेम टू सेम व्हॅल्यू घेऊन घेऊ. ठीक आहे, तर इथं लिहू आपण पुढचा इंट. व्हेरिएबल जे आहेत ते व्हेरिएबलचे नाव बदलू, फक्त इथं काय म्हटलं त्यांनी, सब्जेक्टचे नाव आहे ना. तर मार्क्स ऑफ 3 numbers अँड डिस्प्ले. कोणती 3 नंबर घ्या, त्याचे टोटल आणि जे काही. तो सब्जेक्ट मध्ये क्वेश्चन आला होता. क्वेश्चन कसा आला होता, मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट, तर सारखंच आहे. तर इथं घेऊ आपण सब 1 च्या ठिकाणी आपण ए घेतलं तरी चालते. ए इज इक्वल्स टू SC डॉट नेक्स्ट इंट, त्याच्यानंतर पुढचा इंट b इज इक्वल्स टू SC डॉट नेक्स्ट इंट क्लोज. ठीक आहे, आता सी साठी, तर कारण 3 सब्जेक्ट आहे म्हणून सी घेतला आपण. सी इज इक्वल्स टू SC डॉट नेक्स्ट इंट. ठीक आहे, असं 3 आपण व्हेरिएबल घेतले. याचं काही काम नाही आहे आणि याचंही काही काम नाही आहे, हे काढून घेऊ आपण, कारण आपल्याला काय टोटल आणि ॲव्हरेजेस काढणं आहे. म्हणून सिस्टीम डॉट टोटल काढू. टोटल करण्यासाठी काय घेऊ आपण, टोटल करण्यासाठी आपण घेऊ फ्लोट डायरेक्टली, FLOT फ्लोट. फ्लोटमध्ये लिहू आपण टोटल किंवा सम, आणि दुसरा एक व्हेरिएबल घेऊ एव्हरेज, AVG ॲव्हरेजसाठी. दोन्ही व्हेरिएबल टोटलमध्ये घेऊ. आता त्याच्यानंतर या सर्वांची टोटल करायचे, सम करायचे, तर सम इज इक्वल्स टू काय लिहिणार, सम इज इक्वल्स टू A प्लस B प्लस C, A प्लस B प्लस C. काय लिहिलं आपण, सम इज इक्वल्स टू A प्लस B प्लस C, हे तिघांची सम करते हा. सिमिलरली ॲव्हरेजचा फॉर्म्युला लावा, काय येईल, AVG इज इक्वल्स टू सम डिवाइड बाय 3. हा ॲव्हरेजचा फॉर्म्युला लावला. आता दोघांची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे, तर काही नवीन नाही आपल्यासाठी. सिस्टीम डॉट आउट सिस्टीम डॉट प्रिंट एल इन ब्रॅकेट. आपल्याला हे प्रिंट करायचं आहे, सिस्टीम डॉट प्रिंट एल, आणि याच्या आतमध्ये आपल्याला ह्या व्हॅल्यू प्रिंट करायच्या आहे. काय व्हॅल्यू प्रिंट करायची आहे, सगळ्यात पहिलं आपल्याला प्रिंट करायचं आहे काय प्रिंट करायचं, सगळ्यात पहिले सम. तर इथं काय लिहू आपण, सम किंवा टोटल जे वाटते ते. टोटल इज इक्वल्स टू प्लस
आणि इथं काय येईल सम. हा जो सम व्हेरिएबल आहे तो इथे लिहा, तो सम प्रिंट करते. त्याच्यानंतर प्लस, प्लसच्या नंतर डबल कोटेशन आणि डबल कोटेशनच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे आता बॅकस्लॅश एन न्यू लाईन मध्ये प्रिंट करायचं आहे. काय प्रिंट करायचं आहे न्यू लाईन मध्ये, इथं हा डबल कोटेशन बाकी आहे. डबल कोटेशन सम प्लस डबल कोटेशन न्यू लाईन आणि न्यू लाईन वरती प्रिंट करायचं आहे ॲव्हरेज. काय प्रिंट करायचं आहे ॲव्हरेज. ॲव्हरेज इज इक्वल्स टू डबल कोटेशन प्लस, ॲव्हरेज इज इक्वल्स टू डबल कोटेशन प्लस आणि ए बी जी, ए व्ही जी आणि हा क्लोज, ए व्ही जी आणि क्लोज. तर इथं लिहिलं आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन टोटल लिहिलं आपण, टोटल इज इक्वल्स टू सम प्लस इथं न्यू ॲव्हरेज इज इक्वल्स टू डबल कोटेशन प्लस ॲव्हरेज. ठीक आहे, हा प्लस ॲव्हरेज केला, प्लस ॲव्हरेज केल्यानंतर इथं क्लोज आणि क्लोज केल्यानंतर आता हे सगळ्या व्हॅल्यू ऑटोमॅटिक इथं प्रिंट झाल्या पाहिजे. ठीक आहे, एक वेळा समजून घ्या काय प्रोग्राम काय लिहिला ते समजून घ्या, काय काय लिहिलेलं पहा. इथं काय म्हटलेलं आहे राईट जावा प्रोग्राम टू ऍक्सेप्ट द 3 नंबर. 3 नंबर घ्या आणि 3 नंबरची काय करायची आहे सम करायची आहे, त्याचा ॲव्हरेज प्रिंट करा. हे दोन पॅकेज आपण लिहितो util डॉट स्टार्ट लँग डॉट स्टार्ट, पब्लिक क्लास मेन लिहिलं, पब्लिक स्टॅटिक व्हाईट मेन लिहिलं, स्ट्रिंग args कॉमन. स्कॅनर कशासाठी इनपुट घेण्यासाठी, इनपुट किती 3, कोणते इंटिजर, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएल लिहिलं एंटर आणि 3 इंटिजर नंबर्स म्हटलं. मग पहिला जो नंबर येईल आपल्याला काय करायला लगातार आपण नंबर घेऊ, जसं 30 नंतर एंटर करू, नंतर 20 नंतर एंटर करू, नंतर 10 एंटर करू. मग हे जे लगातार आपण एंटर केले हे लगातार व्हॅल्यू ए मध्ये स्टोअर होईल, मग ही व्हॅल्यू बी मध्ये घेईल, हा स्कॅन करते आणि हा सी मध्ये व्हॅल्यू घेईल. तर ए व्हॅल्यू बी व्हॅल्यू आणि सी व्हॅल्यू ह्या तिघांची व्हॅल्यू 30 20 आणि 10 हे ए बी सी मध्ये स्टोअर झाल्या. तर ए मध्ये आले 30, बी मध्ये आली 20 आणि सी मध्ये व्हॅल्यू आली 10. ह्या 3 व्हॅल्यू ज्या वेगवेगळ्या व्हेरिएबल मध्ये काय झाल्या स्टोअर झाल्या. नेक्स्ट आता फ्लोट, सम आणि ॲव्हरेज हे दोन व्हेरिएबल बनावं लागले आपल्याला. नंतर सम काय करते तिघांचे ऍडिशन करते, काय 30 प्लस 20 प्लस 10 आन्सर किती येते 60. 60 कशा स्टोअर करते सम मध्ये. नेक्स्ट ॲव्हरेज काय करते तिघांचं ॲव्हरेज करते 60 डिवाइड बाय 3, तर आन्सर किती 20.00. 20.0 जे आहे ते ॲव्हरेज मध्ये ठेवून देईल. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन काय करते हे सगळ्या व्हॅल्यू इथे डिस्प्ले करते. टोटल इज इक्वल्स टू सम, सम किती येणार 60, न्यू लाईन वरती म्हणजे खाली, खाली काय येणार ॲव्हरेज, ॲव्हरेज इज इक्वल्स टू एव्हीजी, एव्हीजी ची व्हॅल्यू किती आहे 20.0. तर 20.0 आणि इथं 60 व्हॅल्यू तुम्हाला काय करते हा प्रिंट करते. हे आला याचा आउटपुट. ठीक आहे, चला रन करून पाहू. रन करण्यासाठी या रन वरती क्लिक करा की तुम्हाला माहित आहे, रन वरती क्लिक केल्यानंतर हा एक्झिक्यूट करते हा प्रोग्राम. तर इथं एरर दाखवला, एक्सपेक्टेशन कुठं राहिलाय, इथं पहा कुठं काय राहिलाय, इथं प्लस विसरलो आपण. काय विसरलो प्लस, हे इथं इथं काय पाहिजे आपल्याला प्लस पाहिजे, तर तोच एक एरर आहे. तर इथं आपल्याला प्लस पाहिजे, काय पाहिजे प्लस. आता पूर्ण लिहायला लागेल आपल्याला, इथं प्लस पाहिजे तेव्हा ही व्हॅल्यू प्रिंट होते. त्यातील आपण प्लस प्लस केलं तर चाललं ते तसंच. एक मिनिट, कंट्रोल झेड इन्सर्ट, याच्यासमोर काय पाहिजे आपल्याला प्लस. ठीक आहे, तर आता प्लस केल्यावर ही व्हॅल्यू प्रिंट होईल, त्याच्यानंतर प्लस केल्यावर ही व्हॅल्यू प्रिंट होईल, प्लस केल्यावर ही व्हॅल्यू प्रिंट होईल. चला एक वेळा परत रन करू आपण. एखादी व्हॅल्यू जर आपण मिसिंग झाली तर मग तो आउटपुट देत नाही. ठीक आहे, आता आलं एंटर आणि 3 इंटिजर नंबर असं आलं, एंटर आणि 3 इंटिजर नंबर. आता 3 इंटिजर नंबर्स आपण घेऊन घेतले व्हॅल्यू 30 नंतर 20 नंतर 10, 3 व्हॅल्यू घेतल्या आणि 3 व्हॅल्यू घेतल्यानंतर हा आन्सर तुम्हाला देईल टोटल इज इक्वल्स टू 60.0 आणि ॲव्हरेज इज इक्वल्स टू 20.0. 60.0 अँड 20.0. ठीक आहे, चला इथपर्यंत काही प्रॉब्लेम, इथपर्यंत काही प्रॉब्लेम, यस ऑर नो. चला पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे तुमचा, सगळे आज आपण सिंपल प्रोग्राम घेणार आहोत, मग नंतर हे प्रोग्रामची लेवल तुमची वाढत जाईल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन आहे, write a Java program to accept the radius of circle, radius of circle.
राईट ए जावा प्रोग्राम टू ऍक्सेप्ट द रेडियस ऑफ सर्कल अँड कॅल्क्युलेट द एरिया ऑफ सर्कल. Calculate the area of circle. Write a Java program to accept the radius of circle and calculate the area of circle. कोणाचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे? सर्कलचा. कॅल्क्युलेट द एरिया ऑफ सर्कल. सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. कॅल्क्युलेट द एरिया ऑफ सर्कल. मग आता काय कसं होणार पहा. सगळ्यात पहिले आपल्याला रेडियस घ्यायचा आहे, तर मग हे सगळं काढून घेऊ आपण, त्याचं काही काम नाहीये. हे प्रोग्राम तुमचे सेव्ह केले जातात आहे ना, त्याला सेव्ह करण्याची एक हे आहे इथं फ्लोट आहे हे असं नेम ऑफ फाईल. काय फाईलचं नाव? मेन डॉट जावा. ऑलरेडी एक्झिस्ट. बरं, दुसऱ्या नावाने घेऊ आपण. कोणता होता प्रोग्राम तो आपला? सम. स्टोअर झाला प्रोग्राम, गेला तो नाही, इकडे स्टोअर झाला. हा आपला प्रोग्राम मेन आहे. ओके, चला लक्ष द्या इकडे. त्याच्यानंतर आता आपण आपल्याला काय करायचं आहे, इथं रेडियस घ्यायचे. युजर पासून काय करायचे? रेडियस घ्यायचे. तर मग आता रेडियस घेण्यासाठी सगळ्यात पहिले इथं लिहिणार आपण एंटर द रेडियस ऑफ सर्कल. हे बाकी सेम टू सेम तसंच राहील. इथे काय एंटर the radius, enter the radius of circle, enter the radius of circle असं म्हणू आपण. एंटर द रेडियस ऑफ सर्कल. आणि सर्कलची जी रेडियस आहे ते आपण आर मध्ये घेऊ. कशामध्ये घेऊ? आर मध्ये. एंटर द रेडियस ऑफ सर्कल. बाकीचं काढून घेऊ आपण, बाकीचं काही काम नाही. एंटर द रेडियस ऑफ सर्कल. सर्कलची रेडियस घेतल्यानंतर फॉर्म्युला सांगा बरं. काय सर्कलचा एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय सांगा पटकन. तोही नाही माहित काय? यस, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू एरिया ऑफ सर्कल. याला असं लिहू शकतो आपण मिनिंगफुल. एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर. आता पाय आर स्क्वेअरला आपण काय लिहितो? पाय म्हणजे 3.14, आर स्क्वेअर म्हणजे इंटू आर, कारण आर दोन वेळा ना, आर इंटू आर. ठीक आहे. तर फ्लोट एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू 3.14 इंटू आर. हा एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट झाला. आता हा एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट केल्यानंतर हा जो एरिया ऑफ सर्कल आहे तो काय करायला लागेल? प्रिंट करायला लागते. कॉपी कुठपर्यंत केला? नाही, व्हेरिएबलच पाहिजे आपल्याला. मला असं वाटते असं न करता आपण असं करू. बरं, हेही सांगतो तेही सांगतो, दोन्ही पहा. लक्ष द्या. एरिया ऑफ सर्कल जे आहे ना ते आपण इथं प्रिंट करू. इथं काय लिहू आपण? सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट ln. system dot out dot println, system dot out dot println ब्रॅकेट क्लोज. त्याच्यानंतर इथे लिहिलो आपण एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू नंतर इथे लिहू आपण प्लस आणि इथं तो व्हेरिएबल कोणता? हा एरिया ऑफ सर्कल. हा काय करते? एरिया ऑफ सर्कल इथं प्रिंट करते. झाला, प्रोग्राम संपला. सिंपल आहे. पहा काय होते या प्रोग्राम मध्ये. ऑलरेडी शिकलेले आहे तुम्ही, सगळं झालेलं आहे तुमच्यासाठी, रिपीट होऊन राहिले हे, पण एक्झाम मध्ये येतात म्हणून याच्यापैकी कोणतंही एक 4 मार्कासाठी राहणार आहे प्रोग्राम. तर स्कॅनर एस इज इक्वल्स टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटल एंटर द रेडियस ऑफ सर्कल. आपण असा मेसेज दिला तो रेडियस सर्कल एंटर करते. तर टू घेतला रेडियस आणि जो रेडियस आर मध्ये स्टोअर झाला. नंतर फ्लोट नावाचा एक व्हेरिएबल घेतला. एरिया फ्लोट डेटा टाइप मध्ये एक एरिया ऑफ सर्कल नावाचा व्हेरिएबल घेतला. त्या व्हेरिएबल मध्ये 3.14 घेतला. 3.14 इंटू आर, आर ची व्हॅल्यू किती आहे? 2 इंटू आर, आर ची व्हॅल्यू किती आहे? 2 इंटू 2 किती आले? 4. 4 इंटू 3.14 जे मल्टिप्लाय केलं, जे काही आन्सर आहे ते आलं, ते एरिया ऑफ सर्कल इथे प्रिंट करते. म्हणून एरिया ऑफ सर्कल तुमच्या समोर प्रिंट होणार. तर लक्ष द्या, एरिया ऑफ सर्कल साठी इथं रन वरती क्लिक केला आपण की एरिया ऑफ सर्कल खाली तुम्हाला प्रिंट होईल.
परंतु सगळ्यात पहिले मेसेज देईन तो एंटर द रेडियस ऑफ सर्कल. इथं एरर दाखवून राहिला काय, इनकॉम्पॅटिबल टाइप्स, काय लॉस इन्क्वेशन फ्रॉम डबल टू फ्लोट. ओके, डबल टू फ्लोट काहीतरी लॉस दाखवत आहे. तर याचं म्हणणं असं आहे की जी व्हॅल्यू आहे ते जास्त येऊन राहिली, याच्यापेक्षा याची व्हॅल्यू जास्त येऊन राहिली. तर मग आपण असं करू की जी हा जो फॉर्म्युला आहे हा इथून उचलू डायरेक्टली, हा फॉर्म्युला उचला आणि आपली हे जे झंझट आहे हे खतम करू आपण. हे खतम करा इथून आणि डायरेक्ट प्रिंट करायला. असं जर कुठं वाटलं तर डायरेक्ट उचला आणि इथं जागेवर प्रिंट करा, जागेवरच कॅल्क्युलेट करा. इथं तुम्हाला डेटा टाईपचा प्रॉब्लेम येणार नाही. जागेवर कॅल्क्युलेट केलं आणि कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले इथं काय लिहायला लागेल, असं ब्रॅकेट, अजून एक ब्रॅकेट असा. आता हा काय करते, जागेवर कॅल्क्युलेट 3.14 इंटू आर इंटू आर, जागेवरच कॅल्क्युलेट करते. चला पाहू. इथं आता डेटा टाईपचा काही एरर येणार नाही. इथं डेटा टाईपचा एरर येत होता. इथं पहा काय आला, एंटर द रेडियस ऑफ सर्कल. तर आपण रेडियस ऑफ सर्कल किती घेतली, 2, आणि 2 रेडियस केल्यानंतर इथं आन्सर आला एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू 12.56. आता तिथं तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करण्यासाठी आपण फ्लोटच्या ठिकाणी फक्त डबल वापरायचा होता. काय वापरायचा होता, फ्लोटच्या ठिकाणी डबल. तोही प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झाला असता. पण त्याच्यापेक्षा हा सर्वात शॉर्टकट मेथड आहे. याच्यामध्ये आपले जे मेमरी आहे ती वाया जात नाही. म्हणून आपण तिथं चेंजेस काय केले प्रोग्राममध्ये, चेंजेस केला की जो डेटा टाईप तो काढूनच घेतला. म्हणून जो रेडियसची व्हॅल्यू आहे ती आर, जी व्हॅल्यू आहे रेडियसची व्हॅल्यू या आर मध्ये ठेवली. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू जागेवर कॅल्क्युलेट केला. आणि जागेवर कसा केला, जागेवर असा कॅल्क्युलेट केला 3.14 इंटू आर आणि जे काही कॅल्क्युलेशन आहे ते इथंच ठेवून दिलं 12.14, जे काही आहे 12.56 काय होतं है ना. तर हे जे आन्सर आहे हे डायरेक्ट तुमच्याकडे आलं. तर हे एकदम शॉर्टकट प्रोग्राम झाला हा एरिया ऑफ सर्कल. तर तुम्हाला एक प्रोग्राम करायचा आहे होमवर्क, एरिया ऑफ रेक्टँगल, ठीक आहे. आणि दुसरा अजून क्वेश्चन आहे एरिया ऑफ ट्रँगल. हा एक क्वेश्चन आहे एरिया ऑफ ट्रँगल. अजून एक क्वेश्चन आहे स्वॅपिंग वाला, स्वॅप 2 नंबर्स. तुम्ही जर झालाय तर इथं वेगळं होतं, स्वॅप 2 नंबर्स अँड ऍक्सेप्ट, स्वॅप 2 नंबर्स अँड ऍक्सेप्ट 2 नंबर्स. 2 नंबर काय करायचे, ऍक्सेप्ट करायचे. लक्षात ठेवा, 2 नंबर ऍक्सेप्ट करायचे आणि त्यांना सॉफ्ट करायचं, हे करायचं स्वॅप करायचं आहे. हे 3 होमवर्क तुम्हाला करायचे आहे, ठीक आहे. स्वॅप 2 नंबर्स, एरिया ऑफ रेक्टँगल पहिला, दुसरा एरिया ऑफ ट्रँगल, हा कोणता झाला, सर्कल झाला. हा कोणता झाला, सर्कलचा प्रोग्राम झाला तुमचा. एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ ट्रँगल आणि स्वॅपिंग वाला प्रोग्राम, हे तिन्ही प्रोग्राम तुमचे होमवर्क राहतील, ठीक आहे. हे तिन्ही प्रोग्राम तुम्हाला होमवर्क करायचे आहे. हे होमवर्क झाल्यानंतर बाकीचं आपण पाहू, ठीक आहे. तर या प्रोग्रामिंग मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. आजचा क्लास आपण इथंच थांबवतो, बाकीचा आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू.